ब्रॉट टू यू बाय विगार्ड। रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, या ठिकाणी आज आपण पाहिलं की उमेदवारी मिळालेली आहे राज्यसभेची सुनेत्राताई पवार यांना। तुम्ही अगदी जवळून त्यांना ओळखता, त्यांचं काम सुद्धा आहे बचत गटाचं त्या ठिकाणी। बारामतीला तर 2 खासदार मिळाले असं म्हणूया। खरं तर आदरणीय दादांमुळं बारामती आहे। दादांनी केलेले काम हे बारामतीकरांनी जवळून पाहिलेलं आहे आणि पुणे जिल्हा असेल त्या भागामधील कामाचा धडाका असेल आणि खऱ्या अर्थानं नागरिकांसाठी काय गरजेचं आहे आणि जनतेला कोणत्या सुविधा दिल्या पाहिजे याच्यासाठी अहोरात्र काम करणारं नेतृत्व हे दादा आहेत। दादांच्या माध्यमातून वहिनी काम करतात आहे। सामाजिक कामाचा प्रचंड मोठा व्याप वहिनी स्वतः सांभाळतात आहेत। मध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आरोग्य असेल, वृद्धांसाठी असेल, या सगळ्या कामांमध्ये वहिनींचा फार मोठा आवाका आहे आणि फार मोठ्या प्रमाणातलं काम त्यांनी केलेलं आहे। या राज्यसभेच्या निमित्तानं वहिनींना संधी मिळत असताना माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून आनंद वाटतोय की जनतेचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम वहिनी या निमित्तानं करतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ताई, तुमच्यासारख्या मुरब्बी राजकारणी नाही आहेत, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ त्यांना मिळेल। मुरब्बी वगैरे राजकारणात असं काही नाही, त्या मुरब्बी राजकारणातल्या घराण्यातल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांचं सातत्याने ते प्रसारमाध्यमांसमोर आल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या कामांची जाहिरात केलेली नाही याचा अर्थ मुरब्बी असं नाही, पण चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत आलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांना त्याची जाणीव आहे आणि इथून पुढे या संधीमुळे या कामाला चांगल्या पद्धतीने भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। चर्चा होती की छगन भुजबळ नाराज आहेत, पार्थ पवार आले नाहीत, याला उत्तर कसं देणार? भुजबळ साहेब आता स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करायला आमच्यासोबत आतमध्येच होते। त्यांनी आदरणीय वहिनींना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते नाराज आहेत असं आम्हाला वाटत नाही। आणि पार्थदादांनी देखील वहिनींनी स्वतः आता सांगितलं की पार्थदादांनी देखील शुभेच्छा दिल्या आणि जशी जनतेची मागणी होती तसं पार्थदादांनी स्वतः सांगितलं होतं की वहिनींनी। पण तुमचे जे मित्रपक्ष आहेत शिवसेना भाजप ते सुद्धा सोबत आले नाही, यामागचं नेमकं कारण काय? कारण बरं चर्चांना आता उदाहरण आलं आहे की काहीतरी घडतंय बिघडतंय। हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किती लोकांना आतमध्ये अलाउड करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करायला पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महायुती म्हणून सगळ्यांचं समर्थन। रोहित पवारांनी टीका केली, ट्विट केलं, ते म्हणतात की घरच्या व्यक्तीला देणं कधीही चांगलं आहे, उपरोधिक टीका आहे आणि जे लोक जातील दुसऱ्या पक्षांमध्ये अशांना दिलं तर त्याची भीती दादांना आहे, त्यामुळे घरीच राज्यसभा दिलेली आहे। टीकेव्यतिरिक्त रोहित पवारांनी अजून काही केले का गेल्या 2-3 महिन्यामध्ये हे मला जर खुलासा केला तर मला त्याही गोष्टींवरती बोलता येईल। पण ते कुठलीही संधी सोडत नाही। नाही, टीका करणं हा एककलमी कार्यक्रम आहे त्यांचा, त्याच्यामुळे मला असं वाटतं फारसं काही त्यांच्या टीकेला महत्त्व कोणी देत नाही। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि रोहित पवार यांना टीका करण्याखेरीज दुसरं काम काय असा टोला सुद्धा त्या लगावतात। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।